टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या कसबा बावडा इथल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये ड्रेनेज तयार करण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं। 2,85,00,000 इतकं बजेट असलेलं हे काम कसबा बावडा इथल्याच ठेकेदार असलेल्या श्रीप्रसाद वराळे यांना मिळालं होतं। मात्र श्रीप्रसाद वराळे यांनी या सगळ्या कामातील 5व्या टप्प्याचं काम न करताच 85 लाखाचं बिल आपल्या खात्यावर वळवून घेतल्याचा गंभीर आरोप कोल्हापुरातील शिंदे गटाचे नेते असलेल्या नाना कदम यांनी पत्रकार परिषदेत घेत केला होता। नाना कदम यांनी ही सगळी पत्रकार परिषद घेतल्यानंतर अवघ्या 2 तासात ठेकेदार वराळे यांनी देखील आपण तत्कालीन अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या करून हे बिल आपल्या खात्यावर वळवून घेतल्याचा लेखी खुलासा देखील महानगरपालिकेकडे केला होता। त्यामुळे स्वतः ठेकेदारानेच ही सगळी कबुली दिल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची जोरदार चर्चा कोल्हापूर शहरामध्ये सुरू होती। हे सगळं प्रकरण ज्यावेळी घडत होतं त्यावेळी महापालिकेच्या प्रशासक आणि आयुक्त के मंजुलक्ष्मी ह्या कामानिमित्त कोल्हापूर बाहेर होत्या। त्या जेव्हा कोल्हापूरमध्ये आल्या त्यावेळी त्यांनी या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करायला सुरुवात केली आणि आता त्यातून एक वेगळंच सत्य समोर येत आहे। ज्या ठेकेदारानं आपणच तत्कालीन अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या केल्याचा आरोप केला होता किंवा लेखी खुलासा केला होता, त्याच ठेकेदारानं मात्र आता सरळ पलटी मारत या सगळ्या अधिकाऱ्यांवर टक्केवारीचा आरोप केलेला आहे आणि त्यानं थेट आपण कुठल्या अधिकाऱ्यांना किती टक्केवारी दिली याचं रेट कार्डच जाहीर केलं आहे। इतकंच नाही तर आपण जो काही लेखी खुलासा दिला होता तो देखील आपल्याकडून दबाव टाकून लिहून घेतला गेला असं त्याचं म्हणणं आहे। हा सगळा प्रकार समोर आणल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी मला राजारामपुरीमधल्या एका कॅफेमध्ये बोलवून घेतलं। तुझ्यावर कोणतीही कारवाई होणार नाही, तू फक्त मी ह्या सगळ्या सह्या बनावट केलेल्या आहेत असं लिहून दे, तुझ्यावर कोणतीही फौजदारी कारवाई होणार नाही, शिवाय महानगरपालिकेकडे तुझं ते जे 30 ते 40 लाखाचं डिपॉझिट आहे ते देखील आम्ही सुरक्षित ठेवू असा शब्द मला दिल्याचा दावा वराळे करतायत। मात्र प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी कडक कारवाई करत ही सगळी वराळे याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर मात्र वराळे यांनी आता आपला मार्ग बदलल्याचं दिसतंय। त्यानं थेट भूमिका घेत आपण कोणत्या अधिकाऱ्याला किती पैसे या सगळ्या प्रकरणामध्ये दिले याचं रेट कार्ड जाहीर केलं आहे, ज्यामध्ये तत्कालीन शहर अभियंत्यांसोबतच लेखा विभागातील कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे। वराळे यांनी केलेल्या या दाव्यानंतर महानगरपालिकेमध्ये टक्केवारी किंवा अधिकाऱ्यांमध्ये फोफावलेली लाचखोरी पुन्हा एकदा चर्चेत आली असं म्हणावं लागेल। कारण 2,85,00,000 काम घेतलेला एक ठेकेदार इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोप करतो आणि त्याला अधिकाऱ्यांकडून देखील एक प्रकारे अभय देण्याचं काम गेल्या 3 ते 4 दिवसामध्ये झालं। मात्र के मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या एकूणच भूमिकेनंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागताना दिसतंय आणि या सगळ्या प्रकरणामध्ये नावं आलेल्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचे निर्देश किंवा कारणे दाखवा नोटीस देखील त्यांना बजावण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच ज्या पद्धतीनं गेल्या 4 दिवसापासून या सगळ्या ड्रेनेज घोटाळ्याची चर्चा सुरू होती, एकतर्फी सगळा या संदर्भात बोललं जात होतं, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आरोप देखील केलेले होते की ज्या पद्धतीनं हा लेखी खुलासा केला गेलेला आहे तो कुठेतरी संशयास्पद आहे, त्याच संशय आता कुठेतरी खरा ठरला असं देखील आता म्हणावं लागेल। या ठेकेदारानं केलेले आरोप किती गंभीर आहेत किंवा या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे आता चौकशीमध्ये समोर येईलच। मात्र या निमित्तानं महानगरपालिकेमधील अधिकाऱ्यांच्या मध्ये असलेले टक्केवारीचं प्रमाण किंवा लाचखोरीचं प्रमाण पुन्हा एकदा समोर आलं असं म्हणावं लागेल। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।